लढाई गोकुळ वाचवण्यासाठीची लढाई आहे। निवडणुका प्रक्रिया सुरू झालेली असताना गोकुळवर प्रशासक आणायची काहीच गरज नव्हती। तर सभासदांनी जागरूकपणानं हा डाव हाणून पाडला पाहिजे। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या। गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजर्षी शाहू शेतकरी समविचार आघाडीचा भव्य ठरावधारकांचा मेळावा साहेब संपन्न झाला आणि आज आपण स्वतः उपस्थित राहिलेला आहात। आगामी काळामध्ये गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे रणनीती असणार आहे आपली? हे बघा, मी मगाशी मेळाव्यामध्ये सांगितलं त्या पद्धतीनं ही लढाई गोकुळ वाचवण्यासाठीची लढाई आहे। जे गोकुळला मल्टीस्टेट करून बहुराज्य करून सभासदांचं संस्थांचं महत्त्व कमी करण्याच्या मागे लागलेले होते, त्यांचं कटकारस्थान 5 वर्षापूर्वी सभासदांनी मोडून काढलेलं आहे। पुन्हा तोच प्रयोग होतो आहे आणि आता निवडणुका प्रक्रिया सुरू झालेली असताना गोकुळवर प्रशासक आणायची काहीच गरज नव्हती आणि जे आता महायुतीचा सत्ता यावी म्हणून प्रयत्न करतायत त्यांच्यापैकी एकाची हिंमत झाली नाही की प्रशासक आणू नका, आम्ही सक्षम आहोत। त्यांच्याच ताब्यात होता ना, दत्ता गोकुळ त्यांच्याच ताब्यात होता, तरीसुद्धा सरकारनं प्रशासक आणला, म्हणजे त्यांच्यावरच सरकार विश्वास नाही सरकारचा, असा याचा अर्थ होतो। आणि त्यामुळं हे जे टोळका आहे, राज्यामध्ये काही मोजक्याच संस्था शिल्लक राहिल्या, दूध संस्था त्या सहकारामध्ये आहेत। त्यातलं एक अग्रगण्य संस्था कुठली असेल तर ती गोकुळ, त्याच्याकडे लक्ष सगळ्याचं आहे। अमूलला पायघड्या घालायच्या असतील तर गोकुळ संपला पाहिजे, गोकुळ हे झाला पाहिजे, म्हणजे आजारी पडला पाहिजे, असा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करतात। हे गुजरातचं आक्रमण जर थोपवायचं असेल तर सभासदांनी जागरूकपणानं हा डाव हाणून पाडला पाहिजे। आणि ज्यांनी मल्टीस्टेटचा घाट घातला, जे गुजरातच्या आक्रमणाला थोपवू शकत नाहीत, कारण ते सगळे सरकारमध्ये आहेत, सरकारच्या विरोधात बोलण्याची यांची हिंमत नाही, त्या सगळ्यांना सभासदांनीच आता अडवायचं आहे। आणि म्हणून प्रत्येक सभासदांच्यापर्यंत जाऊन ही भूमिका आम्ही सांगून गोकुळ वाचवण्याची भूमिका आम्ही घेऊ। आज आपल्या नेतृत्वाखाली जवळजवळ 1851 ठराव दाखल झाले आहेत, पण पलीकडच्या बाजूला बघायला गेलं तर महायुतीमध्ये ठरावांची काहीतरी आकड्यामध्ये तफावत जाणवते असं वाटते का? 100% तसं झालेलं आहे। आकडे तेच ठराव इकडं तिकडे फिरतायत आणि त्यामुळे मुळामध्ये जर का 4600 संस्था मतदानाला पात्र असतील तर त्यांची बेरीज सगळी मिळून 5500च्या पुढे व्हायला लागलेली आहे। मग आज आलेले 1851 कुठले होते सांगा ना? म्हणजे याचा अर्थ आम्ही अगदी आणि आम्ही असं अचानक ठरवलेलं आहे, कारण आधी आम्ही आमच्या पद्धतीनं सगळ्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही तुमच्या पद्धतीनं ठराव दाखल करा। त्यांनी अशा प्रकारे फार्स केला म्हणून मग आम्हाला एकत्रित करावं लागलं। पण असं आहे की बहुमताच्या पलीकडे आम्ही जाऊन पोहोचलेलो आहोत, लवकरच ते दिसेल। गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत होते माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी आपल्याशी संवाद साधला। तुर्तास मी या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय। KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर।